विद्यार्थी मित्रांनो, एंडसेम पी-वाय-क्यू सीरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी असो, फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंग किंवा डिजिटल कम्युनिकेशन या प्रत्येक विषयाचे एंडसेमचे पी-वाय-क्यू सोल्युशन, व्हिडिओ सोल्युशन आपण अपलोड करत आहोत. तुम्हाला जर एंडसेममध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील, सगळे पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायचे असतील, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला एंडसेममध्ये चांगले मार्क मिळून जातील. तर आजचा व्हिडिओ आपला फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंगचं पी-वाय-क्यू सोल्युशन आपण बघत आहोत. 2025 चा पेपर आपण सॉल्व्ह करण्यासाठी घेतलेला आहे. त्यातला चला तर आपण आता बघूया, की क्वेशन काय आहे. 2025 चा आपण पेपर सोल्युशन घेतलेला आहे आणि त्यातला आपला क्वेशन नंबर 2A हा आपला क्वेशन चालू आहे. क्वेशन काय आहे तो अगोदर समजून घेऊया. क्वेशनमध्ये दिलेलं आहे, राइट अ जावा प्रोग्राम टू क्रिएट अ प्लेयर क्लास, यूज द कन्सेप्ट ऑफ इनहेरिटन्स एंड क्रिएट अ क्रिकेट प्लेयर एंड हॉकी प्लेयर क्लासेस फ्रॉम द प्लेयर क्लास. ठीक आहे. आता या क्वेशनमध्ये आपल्याला काय करायचंय, की इनहेरिटन्स यूज करायचंय. इनहेरिटन्स यूज करणं म्हणजे काय, की पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज चाइल्ड क्लासला प्रोव्हाईड करणं. तर त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं, क्रिएट अ प्लेयर क्लास म्हणजे आपल्याला हा प्लेयर क्लास नावाचा पॅरेंट क्लास आपल्याला तयार करायचा आहे. आणि याच्यामध्ये जे काही प्रॉपर्टीज आणि बिहेवियर्स असतील, प्रॉपर्टीज आणि बिहेवियर्स म्हणजे काय, तर व्हेरिएबल्स आणि मेथड्स ते आपल्याला क्रिकेट प्लेयर या क्लासला आणि हॉकी प्लेयर या क्लासला प्रोव्हाईड करायचे. ठीक आहे. चला तर आपण याचं सोल्युशन बघूया. जे सोल्युशन तुम्हाला पेपरमध्ये जशास तसे लिहायचे. एकदम तुम्हाला सिंपल पद्धतीने समजून सांगतो. सर्वात पहिले त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, की बेस क्लास तयार करायचा. बेस क्लास म्हणजेच काय पॅरेंट क्लास तयार करायचा आहे. त्या पॅरेंट क्लासचं नाव आपण प्लेयर दिलं. तर पॅरेंट क्लासमध्ये आपण तयार कोणत्या गोष्टी केल्या? एक नेम हा असा व्हेरिएबल तयार केला आणि एज असा व्हेरिएबल तयार केला. कारण प्लेयर क्लास आपला पॅरेंट क्लास आहे आणि कोणताही प्लेयर असेल, कोणताही क्रिकेट प्लेयर असो, हॉकी प्लेयर असो, कबड्डी प्लेयर असो, कोणताही प्लेयर असो, त्याला काहीतरी नेम असणार आहे आणि त्याची काहीतरी एज असणार आहे. सो हे दोन व्हेरिएबल नेम आणि एज ह्या 2 कॉमन गोष्टी आहेत. सो याचा आपण व्हेरिएबल प्लेयर क्लासमध्ये तयार केलाय. तर आपण व्हेरिएबल तयार केला. स्ट्रिंग नेम आणि इंट एज हे 2 व्हेरिएबल तयार केले. सो आता त्यासाठी आपल्याला त्याचा कन्स्ट्रक्टर तयार करणं गरजेचं आहे. सो प्लेयर स्ट्रिंग नेम इंट एज असा आपण कन्स्ट्रक्टर तयार केला. आता कन्स्ट्रक्टर तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्या क्लासचं जे नाव असतं प्लेयर, तेच आपल्या कन्स्ट्रक्टरचं सुद्धा नाव असतं प्लेयर. त्यामध्ये आपण व्हेरिएबल कोणते पास करून देतो, जे व्हेरिएबल आपण इथे डिक्लेअर केलेले प्लेयर क्लासमध्ये कोणते व्हेरिएबल डिक्लेअर केले? स्ट्रिंग नेम हे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि इंट एज हे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं. तेच व्हेरिएबल आपल्याला या कन्स्ट्रक्टर मधून पास करायचे. स्ट्रिंग नेम आणि इंट एज हे 2 व्हेरिएबल पास केले. धिस डॉट नेम इक्वल टू नेम, धिस डॉट एज इक्वल टू एज. या धिस कीवर्डने आपण ते इनिशियलाइज करून टाकले. ठीक आहे. यानंतर आपण काय केलं, एक मेथड तयार केली. मेथड म्हणजेच आपण त्याला बिहेवियर असं म्हणतो. बिहेवियर म्हणजेच मेथड असतात. मेथडचं नाव काय दिलं, डिस्प्ले इन्फो. म्हणजे जे काही आपण स्ट्रिंग नेम तयार केली, नेम आणि एज. आता ती डिस्प्ले करण्यासाठी ही मेथड बनवली. त्यामध्ये फक्त काय प्रिंट होणार आहे, नेम प्रिंट होणार आहे आणि त्यामध्ये एज प्रिंट होणार आहे. त्या 2 गोष्टी फक्त इथे हे 2 फक्त प्रिंटिंग स्टेटमेंट आहे. हे जशास तसं इथे फक्त प्रिंट होणार. जी काही एज आपण नेम आपण एंटर करू, जे काही एज आपण त्याला प्रोव्हाईड करू, ती फक्त प्रिंट होणार आहे. एवढंच या बेस क्लासमध्ये होतं. 2 व्हेरिएबल, त्याचा कन्स्ट्रक्टर आणि एक प्रिंटिंग मेथड. ठीक आहे. आता आपण चाइल्ड क्लासचं बघूया. आता हा आपला डिराइव्ह क्लास आहे. डिराइव्ह क्लास म्हणजेच कोणता क्लास? चाइल्ड क्लास. आता हा काय करणार आहे? तर क्रिकेट प्लेयर इनहेरिट्स प्लेयर म्हणजे काय? आता क्रिकेट प्लेयर हा आपला चाइल्ड क्लास आहे. त्याला आपण एक्सटेंड्स कीवर्ड वापरलं म्हणजे आपण ही एक्सटेंड्स कीवर्ड ही काय आहे? इनहेरिटन्सची कन्सेप्ट आहे. एक्सटेंड्स कीवर्ड वापरला आणि प्लेयरच्या सगळ्या प्रॉपर्टीज हा जो प्लेयर क्लास आहे आपण वरती बनवलेला त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि बिहेवियर्स या क्रिकेट प्लेयर क्लासने आता घेऊन टाकल्या. ठीक आहे. एक्सटेंड्स कीवर्डने आपण इनहेरिटन्स अप्लाय करत असतो. पण क्रिकेट प्लेयर या क्लासला स्वतःचा कोणत्या व्हेरिएबलची गरज आहे तर रोल. कारण प्लेयर क्लासमध्ये आपण कोणत्या 2 गोष्टी केलेल्या आहेत स्ट्रिंग नेम आणि इंट एज या 2 गोष्टी केल्या होत्या. पण आता क्रिकेट प्लेयरला त्याचं वैयक्तिक काय आहे तर रोल आहे. तो बॅट्समन आहे, बॉलर आहे का ऑलराउंडर आहे. या गोष्टी कळून घेण्यासाठी आपल्याला अजून एक व्हेरिएबल तिथे तयार करावा लागला तो म्हणजे स्ट्रिंग रोल. तर व्हेरिएबल तयार केला सो आपल्याला त्याचा कन्स्ट्रक्टर तयार करावा लागेल. कन्स्ट्रक्टर तुम्हाला सांगितलं जे आपल्या क्लासचं नाव आहे, तेच आपल्या कन्स्ट्रक्टरचं नाव असेल क्रिकेट प्लेयर आणि त्याच्या आतमध्ये आपण व्हेरिएबल पास केले. स्ट्रिंग नेम, इंट एज आणि स्ट्रिंग रोल हे 3 व्हेरिएबल आपण यामध्ये पास केलेले आहेत. तर यामध्ये बघा स्ट्रिंग नेम आणि इंट एज हे 2 व्हेरिएबल कशाचे आहे? हे प्लेयर क्लासचे व्हेरिएबल आहेत. पण आपण एक्सटेंड्स कीवर्ड वापरून प्लेयर क्लासचे सगळे व्हेरिएबल्स आणि मेथड्स ॲक्सेस केलेले आहेत.
सो स्ट्रिंग नेम आणि इंटेज हे 2 व्हेरिएबल सुद्धा आता क्रिकेट प्लेयर या क्लासमध्ये आलेले आहेत. आणि स्ट्रिंग रोल हा व्हेरिएबल तर स्वतः क्रिकेट प्लेयर या क्लासचा आहे. इथे आपण तयार केलाय. सो हे तिन्ही व्हेरिएबल आपण कन्स्ट्रक्टर मधून पास केले आणि आता ते आपल्याला इनिशियलाइज करायचे. सो आता आपण तिथे काय यूज केलं? सुपर कीवर्ड आपण यूज केला. सुपर कीवर्ड आपण केव्हा यूज करतो? ज्यावेळेस आपल्याला पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करायचं असेल, त्यावेळेस आपण सुपर कीवर्ड यूज करतो. आणि धिस कीवर्ड यूज करतो ज्यावेळेस आपल्याला करंट कन्स्ट्रक्टरला कॉल करायचं असेल. आता 2 गोष्टीतला फरक समजून घ्या. धिस कीवर्ड आपण ज्यावेळेस यूज करतो, धिस स्टेटमेंट ज्यावेळेस आपण यूज करतो, त्यावेळेस आपण या करंट कन्स्ट्रक्टरला कॉल करत असतो. करंट क्लास कोणता आहे? धिस कीवर्ड आपण केव्हा यूज करतो म्हटलो मी तुम्हाला, करंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी. आता हे बघा धिस कीवर्ड आहे. करंट क्लास कोणता आहे? क्रिकेट प्लेयर हा आपला करंट क्लास आहे. त्याच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी आपण काय करतो? धिस कीवर्ड यूज करतो. म्हणजे स्ट्रिंग रोल ह्या व्हेरिएबलला आपल्याला इनिशियलाइज करायचं असेल, तर आपण धिस कीवर्ड यूज करणार आणि सुपर कीवर्ड ज्यावेळेस यूज करू, त्यावेळेस आपल्याला काय करायचं असेल? पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करायचं असेल, म्हणजे पॅरेंट क्लास कोणता आहे? प्लेयर हा पॅरेंट क्लास आहे. सो त्याच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी आपण सुपर कीवर्ड यूज करतो आणि त्याच्यामध्ये प्लेयर क्लासचे जे व्हेरिएबल आहे ते आपण आतमध्ये पास केलेले आहेत नेम आणि एज. ठीक आहे. त्यानंतर सेम अगोदरच्या सारखंच आपण एक मेथड तयार केली डिस्प्ले क्रिकेट इन्फो. त्यामध्ये डिस्प्ले इन्फो मेथडला कॉल केला आणि एक प्रिंटिंग स्टेटमेंट त्यामध्ये आपण रोल प्रिंट करणार आहोत. आता आपण ज्या प्रकारे आपण हे स्ट्रिंग नेम आणि इंट हे 2 व्हेरिएबल ज्या प्रकारे आपण ॲक्सेस केले होते, त्याच प्रकारे डिस्प्ले इन्फो मेथडला सुद्धा आपण कॉल करू शकतो. कारण आपण एक्सटेंड्स कीवर्ड वापरून प्लेयर क्लासचे प्रॉपर्टीज आणि बिहेवियर आपण क्रिकेट प्लेयर या क्लासमध्ये आणलेले आहे. सो डिस्प्ले इन्फो मेथड ज्यावेळेस आपण कॉल करू, त्यावेळेस डिस्प्ले इन्फो मेथडमध्ये काय-काय प्रिंट होणार आहे बघा. नेम एक प्रिंट होणार आहे आणि एज प्रिंट होणार आहे. सो या डिस्प्ले इन्फो मेथडमध्ये नेम आणि एज प्रिंट झाल्यानंतर रोल हा त्याखाली प्रिंट होऊन जाणार. हे बघा, ही डिस्प्ले इन्फो मेथड होती. त्याच्या आत आपण लिहिलेलं काय आहे? त्याच्या आतमध्ये आपण एक नेम प्रिंट केलंय आणि त्यानंतर आपण एज प्रिंट केलंय आणि त्यानंतर आपण खाली काय केलं, डिस्प्ले क्रिकेट इन्फो ज्यावेळेस आपण कॉल करतो, त्यावेळेस डिस्प्ले इन्फोला अगोदर आपण डिक्लेअर करत असतो. जेणेकरून इथं नेम आणि एज प्रिंट होईल आणि त्याखाली अजून एक प्रिंटिंग स्टेटमेंट आपण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये रोल आपला प्रिंट होणार आहे. म्हणजे बॅट्समन आहे, बॉलर आहे का ऑलराउंडर आहे. तो रोल आपला इथे प्रिंट होणार आहे. आता त्यानंतर पुढच्या हॉकी प्लेयर या क्लासकडे आपण बघूया. आपण दुसरा क्लास बघूया, की डिराइव्ह्ड क्लास आहे म्हणजे आपला हा चाइल्ड क्लास आहे. त्याने काय केलंय, तो कोणता क्लास आहे? हॉकी प्लेयर या क्लास आहे आणि तो इनहेरिट करतोय प्लेयर क्लासला. अगोदर आपण काय केलं होतं, क्रिकेट प्लेयर क्लास घेतला होता आणि त्याने काय केलं होतं, प्लेयर या क्लासला इनहेरिट केलं होतं. सेम तशाच प्रकारे आता हॉकी प्लेयर हा क्लास प्लेयर क्लासला इनहेरिट करणार आहे. आता क्रिकेट प्लेयर जो क्लास आपण तयार केला होता, त्यामध्ये आपण त्याचा वैयक्तिक आपला एक व्हेरिएबल डिक्लेअर केला होता, तो म्हणजे रोल. त्याच प्रकारे हॉकी प्लेयर या क्लासला कोणत्या व्हेरिएबलची गरज आहे, तर पोझिशन या व्हेरिएबलची गरज आहे. म्हणजे हॉकी प्लेयरमध्ये तो फॉरवर्ड पोझिशनला आहे, तो जर गोलकीपर आहे, की तो डिफेंडर आहे. अशा प्रकारे हॉकी प्लेयरचं काहीतरी वैयक्तिक पोझिशन असतं. सो आपण तो व्हेरिएबल तिथे डिक्लेअर केलाय आणि आता व्हेरिएबल डिक्लेअर केला, तर आपल्याला त्याचा कन्स्ट्रक्टर तयार करणं गरजेचं आहे. सो आपण त्याचा कन्स्ट्रक्टर तयार केला. हॉकी प्लेयर असं त्या कन्स्ट्रक्टरचं नाव दिलं. कारण जो आपल्या क्लासचं नाव आहे हॉकी प्लेयर, सो आपल्याला कन्स्ट्रक्टरचं नाव सुद्धा हॉकी प्लेयर हेच द्यावं लागेल आणि त्याच्या आतमध्ये आपण सिंपल व्हेरिएबल पास केले. स्ट्रिंग नेम, त्यानंतर इंट एज, त्यानंतर स्ट्रिंग पोझिशन. आता अगोदरच सांगितलं सेम फ्लो सेम आहे. क्रिकेट प्लेयर आणि हॉकी प्लेयर क्लास या दोन्ही क्लासचा फ्लो सेम आहे. आपण स्ट्रिंग नेम, इंट एज हे 2 प्लेयर क्लासचे व्हेरिएबल होते. प्लेयर क्लास हा आपला पॅरेंट क्लास आहे. हे पॅरेंट क्लासचे व्हेरिएबल आहे आणि स्ट्रिंग पोझिशन हा आपल्या या चाइल्ड क्लासचे व्हेरिएबल आहे. या हॉकी प्लेयर या क्लासचा स्वतःचा व्हेरिएबल आहे. सो आपल्याला ज्यावेळेस पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करायचं असेल, त्यावेळेस आपण सुपर कीवर्ड वापरतो आणि त्यामध्ये पॅरेंट क्लासचे व्हेरिएबल पास करून देतो. आणि धिस कीवर्ड आपण केव्हा यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला करंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करायचं असेल आणि करंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कोणता करंट क्लास कोणता आहे? हॉकी प्लेयर हा करंट क्लास आहे आणि प्लेयर क्लास हा पॅरेंट क्लास आहे. सो आता करंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी धिस कीवर्ड आपण यूज करू आणि त्यामध्ये त्याचा व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू. पोझिशन हा त्याचा स्वतःचा व्हेरिएबल आहे. सो तो आपण इथे इनिशियलाइज केलेला आहे. आणि सिमिलरली आपण काय केलं, क्रिकेट प्लेयरसाठी डिस्प्ले क्रिकेट इन्फो, तर आपण हॉकी प्लेयरसाठी डिस्प्ले हॉकी इन्फो अशी मेथड तयार केली. त्यामध्ये सिमिलर डिस्प्ले इन्फो नावाची मेथड कॉल केली आणि एक हॉकी पोझिशन म्हणून एक आपण प्रिंटिंग स्टेटमेंट दिलं, ज्यामध्ये प्लेयरची पोझिशन जी काय असेल, ती आपण तिथं प्रिंट करणार आहोत.
तर डिस्प्ले इन्फोमध्ये काय प्रिंट होणार? नेम प्रिंट होणार, त्यानंतर एज प्रिंट होणार आणि जी काही पोझिशन प्लेयरची असणार ती प्रिंट होणार. अशा प्रकारे हा आपला दुसरा चाइल्ड क्लास होता. आता आपण पॅरेंट क्लास बघितला प्लेयर, त्यानंतर चाइल्ड क्लास बघितला, हॉकी प्लेयर, क्रिकेट प्लेयर हे 2 चाइल्ड क्लास बघितले. आता आपण ते सगळे यूज करण्यासाठी आपण कुठे येणार आहोत? आपण आता मेन क्लासकडे येणार आहोत. जेणेकरून आपण आता सगळे जे काही क्लास आपण तयार केले ते आपण यूज करू शकतो. सर्वात पहिले मेन क्लासमध्ये काय करायचं असतं, तर आपल्याला जो क्लास यूज करायचा आहे, समजा आपल्याला क्रिकेट प्लेयर हा क्लास यूज करायचा आहे. सो क्रिकेट प्लेयरचा आपल्याला ऑब्जेक्ट तयार करावं लागेल. सो C1 नाव दिलं त्याच्या इन्स्टन्सला म्हणजे जे काही आपण XYZ नाव देत असतो, तसं आपण C1 असं नाव दिलंय आणि न्यू कीवर्ड आपण यूज करावा लागतो. न्यू कीवर्ड हा यूज केल्यानंतरच नवीन ऑब्जेक्ट तयार होतो. सो आपण न्यू कीवर्ड यूज केला आणि आपण एक ऑब्जेक्ट तयार केला आणि त्यामध्ये आपण व्हॅल्यू पास केल्या. तर ते ऑब्जेक्टचे एवढं ऑब्जेक्ट क्रिएशन ही गोष्ट आहे ना तुम्ही चांगली समजून घ्या. क्रिकेट प्लेयर हा जो आहे, क्रिकेट प्लेयर हे जे नाव लिहिलंय ते आपलं क्लासचं नाव आहे. हे बघा, हे आपण ज्यावेळेस क्रिकेट प्लेयर हा क्लास तयार केला होता, त्या क्लासचं हे नाव होतं क्रिकेट प्लेयर. हे नाव आपण त्या ठिकाणी मेन क्लासमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी दिलेलं आहे. हे आपण क्रिकेट प्लेयर हे नाव दिलं. त्यानंतर C1 हा आपला आपण काहीतरी इन्स्टन्स तिथे दिलेला आहे. न्यू कीवर्ड यूज केला. पुन्हा एकदा क्लासचं जे काही नाव असेल ते यूज केलं आणि त्यामध्ये आपण त्या कन्स्ट्रक्टरला ज्या व्हॅल्यू आपण कन्स्ट्रक्टरमध्ये ज्या व्हॅल्यू पास केल्या होत्या, त्या इथे त्याची व्हॅल्यू देऊन टाकली. विराट कोहली आपण प्लेयरचं नेम प्रिंट केलं. त्यानंतर प्लेयरची एज आणि त्यानंतर बॅट्समन म्हणजे रोल जो काही असेल प्लेयरचा, तो आपण इथे पास केला. तर आपण ते नेम विराट कोहली, एज आणि रोल हे कसं प्रिंट केलं? हे बघा. आता आपण इथे कन्स्ट्रक्टर तयार केला होता. क्रिकेट प्लेयर नावाचा कन्स्ट्रक्टर तयार केला. त्यामध्ये आपण व्हेरिएबल कोणते-कोणते पास केले होते, की आपण पास केलं होतं नेम पास केलं होतं. पण एज पास केली होती आणि आपण रोल जो काही असेल तो रोल पास केला होता. सो आपण ज्यावेळेस ऑब्जेक्ट तयार करू त्यावेळेस आपल्याला नेम, एज आणि रोल या तिन्ही गोष्टी त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्याच्या व्हॅल्यू ज्या काही असेल ते लिहिणं गरजेचं आहे. सो आपण तिथे व्हॅल्यू लिहिल्या. आपण विराट कोहली 36 एज 36 आणि बॅट्समन असं आपण लिहिलं आणि त्यानंतर फक्त एजच प्रिंटिंग स्टेटमेंट आहे. क्रिकेट प्लेयर इन्फो ज्यावेळेस आपण प्रोग्राम रन करू त्यावेळेस हे जशास तसं प्रिंट होणार आहे. याचा काही विषय नाही. आता आपण C1 डॉट डिस्प्ले क्रिकेट इन्फो या मेथडला आपण इथे कॉल केलेलं आहे. C1 काय आहे? ऑब्जेक्ट तयार केला त्याचा इन्स्टन्स आहे. जेणेकरून आपण या सगळ्या त्या मेथडला आपण इथे कॉल करू शकतो. डिस्प्ले क्रिकेट इन्फो. आता या मेथडला ज्यावेळेस आपण कॉल करू त्यावेळेस त्या मेथडमध्ये यावेळेस काय-काय गोष्टी आहेत त्या मेथडमध्ये? त्या मेथडच्या आतमध्ये डिस्प्ले इन्फो ही एक मेथड आहे, जी की प्लेयर क्लासची आहे आणि त्यानंतर रोल काय जो काही असेल तो आपल्याला तिथे प्रिंट करायचा आहे. तुम्हाला डिस्प्ले क्रिकेट इन्फोमध्ये काय-काय आहे ते परत एकदा दाखवतो. तर ही आपली डिस्प्ले क्रिकेट इन्फो मेथड आहे हे बघा. डिस्प्ले क्रिकेट इन्फो ही आपली मेथड आहे. त्याच्या आतमध्ये काय आहे? डिस्प्ले इन्फो ही एक मेथड आहे. आता डिस्प्ले इन्फो मेथडमध्ये काय आहे? नेम आणि एज आहे आणि त्यानंतर हे एक प्रिंटिंग स्टेटमेंट आहे रोल. म्हणजे जो रोल आपण त्या ऑब्जेक्ट तयार करताना जो रोल आपण पास करतो, तो रोल तिथे प्रिंट होणार आहे. तर डिस्प्ले इन्फो मेथड इथं आहे. इथं डिस्प्ले इन्फो मेथडला कॉल केलेली आहे. सो आता डिस्प्ले इन्फो मेथडमध्ये काय आहे? ते सुद्धा तिथे प्रिंट होणार आहे. तर ही डिस्प्ले इन्फो मेथड आहे. त्यामध्ये नेम आहे आणि एज आहे. जे नेम आपण तिथे पास करतोय विराट कोहली, एज पास करतोय 36 ते प्रिंट होणार आहे. बाकी काहीच नाही. कन्फ्यूज होऊ नका. सिंपल गोष्ट आहे. ही डिस्प्ले इन्फो मेथड आहे. आपण इथे तयार केली होती. प्लेयर क्लास. प्लेयर क्लासमध्ये आपण डिस्प्ले इन्फो तयार केली होती. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं फक्त नेम प्रिंट केलं होतं आणि एज प्रिंट केलं होतं. आता ही पूर्ण मेथड आपण कुठे कॉल केली होती? आपण क्रिकेट प्लेयरमध्ये कॉल केली होती. हे बघा, आता क्रिकेट प्लेयरमध्ये आपण डिस्प्ले क्रिकेट इन्फो ही मेथड तयार केली. पण त्याच्या आतमध्ये कोणती मेथड कॉल केली होती? डिस्प्ले इन्फो ही मेथड कॉल केली होती. सो डिस्प्ले इन्फो ही मेथड कॉल केल्यानंतर काय प्रिंट होणार? त्या डिस्प्ले इन्फो मेथडमध्ये आपण नेम पास केलं होतं, प्रिंट केलं होतं ते नेम आणि एज प्रिंट केली होती, ती एज प्रिंट होणार. आणि अजून एक ॲडिशनल गोष्ट काय प्रिंट होणार? तर रोल प्रिंट होणार. ठीक आहे. आता ज्यावेळेस डिस्प्ले क्रिकेट इन्फो मेथड ज्यावेळेस आपण प्रिंट करणार आहोत, त्यावेळेस या तिन्ही गोष्टी प्रिंट होणार आहे. म्हणजे नेम प्रिंट होईल, एज प्रिंट होईल आणि जो काही रोल असेल तो प्रिंट होणार आहे. हे बघा, आपण C1 डॉट डिस्प्ले क्रिकेट इन्फो मेथड कॉल केलेली आहे आणि त्या तिन्ही गोष्टी प्रिंट झालेल्या आहे. म्हणजे जो काही प्लेयरचं जे काही नेम असेल ते नेम प्रिंट होणार. जे काही नेम असेल ते, त्यानंतर जी काही एज असेल ती आणि जे रोल जो काही असेल तो प्रिंट होणार आहे. ज्या गोष्टी आपण इथे पास करतो त्या सगळ्या गोष्टी तिथे प्रिंट होणार आहे. सिमिलरली या हॉकी प्लेयरचं सुद्धा तसंच आहे. आपण हॉकी प्लेयरचा ऑब्जेक्ट तयार केला. हॉकी प्लेयर हे क्लासचं नाव आहे. ते जसंच तसं तिथे लिहिलं. H1 हा जो काही इन्स्टन्स असेल म्हणजे आपण H1 च्या ऐवजी आपण काही पण लिहू शकतो.
ABCD, XYZ काही पण लिहू शकतो. तसं एक H1 आपण दिलेलं आहे. न्यू कीवर्ड आपण यूज केला कारण आपल्याला नवीन ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. आणि हॉकी प्लेयर जशास तसं क्लासचं नाव आणि संदीप सिंग, एज 40 आणि डिफेंडर हे आपण कन्स्ट्रक्टरच्या व्हॅल्यू पास केलेल्या आहेत. 1 मिनिटं बघा. हा आपला हॉकी प्लेयर क्लास होता. त्याने प्लेयर क्लासला इनहेरिट केलेलं आहे. आता त्याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस स्ट्रिंग नेम, इंट एज आणि स्ट्रिंग पोझिशन या 3 गोष्टी आपण पास केलेल्या आहेत. सो आपल्याला त्या तिन्ही गोष्टीची व्हॅल्यू ऑब्जेक्ट तयार करताना लिहावी लागेल. सो आपण संदीप सिंग हे नेम प्रिंट केलं, एज हे प्रिंट केलं आणि डिफेंडर हे आपण त्याची पोझिशन प्रिंट केलेली आहे. आणि खाली फक्त जसं इथे क्रिकेट प्लेयर इन्फो हे जसं प्रिंटिंग स्टेटमेंट दिलं होतं, तसंच हॉकी प्लेयर इन्फो हे एक प्रिंटिंग स्टेटमेंट दिलं. आणि सिमिलरली जसं डिस्प्ले क्रिकेट इन्फो ही मेथड कॉल केली होती, तशाच प्रकारे H1 डॉट डिस्प्ले हॉकी इन्फो ही मेथड कॉल केली. आता हॉकी इन्फोमध्ये काय-काय ते बघूया. सिमिलर फ्लो आहे, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. हे बघा, डिस्प्ले हॉकी इन्फो ही मेथड आहे. त्याच्यामध्ये काय आहे, डिस्प्ले इन्फो ही मेथड आहे. तर डिस्प्ले इन्फो या मेथडच्या आतमध्ये काय आहे, नेम प्रिंट होत असतं आणि एज प्रिंट होत असते. आणि हॉकी पोझिशन हे एक ॲडिशनल प्रिंटिंग स्टेटमेंट त्यामध्ये ॲड केलेलं आहे. सो डिस्प्ले हॉकी इन्फोमध्ये प्लेयरचं नेम प्रिंट होणार, प्लेयरची एज प्रिंट होणार आणि प्लेयरची पोझिशन प्रिंट होणार. एवढंच या क्लासमध्ये होतं. सिंपल तुम्हाला परत एकदा वन शॉट मी तुम्हाला एकदा फ्लो सांगतो प्रोग्रामचा. सगळ्या गोष्टी सिमिलर आहे. तुम्हाला जर एकदा कन्सेप्ट कळाली, फ्लो कळाला का तुम्ही पेपरमध्ये पूर्ण क्वेश्चन जशास तसं सोल्युशन लिहिणार आणि तुम्हाला पूर्ण मार्क मिळून जातील. चला मी तुम्हाला परत एकदा पूर्ण फ्लो सांगतो प्रोग्रामचा. सर्वात पहिले बघा त्याने आपल्याला एक पॅरेंट क्लास तयार करायला सांगितला होता, बेस क्लास तयार करायला सांगितला होता. तो आपण प्लेयर नावाचा बेस क्लास तयार केला. त्यामध्ये स्ट्रिंग नेम आणि इंट एज हे 2 व्हेरिएबल, नेम आणि एज हे व्हेरिएबल का तयार केले? कारण आपल्याला प्लेयर हा पॅरेंट क्लास आहे आणि त्यामध्ये आपल्याला काहीतरी कॉमन गोष्टी डिक्लेअर करायच्या आहे. सो प्रत्येक प्लेयरला नेम असणार आहे आणि प्रत्येक प्लेयरची काहीतरी एज असणार आहे. सो आपण या 2 व्हेरिएबल आपण तयार केले. आता व्हेरिएबल तयार केले, सो आपल्याला त्याचे कन्स्ट्रक्टर तयार करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला अगोदरच सांगितलंय जे काही आपल्या जे आपल्या क्लासचं नाव असेल, तेच आपल्या कन्स्ट्रक्टरचं सुद्धा नाव असेल. आणि प्लेयर नावाच्या कन्स्ट्रक्टरचं आपण नाव दिलं. त्यामध्ये जे व्हेरिएबल आपण तयार केले होते, ते व्हेरिएबल आपण जशास तसे पास करून दिले. स्ट्रिंग नेम हा एक व्हेरिएबल होता, इंट एज हा एक व्हेरिएबल होता. ते आपण जशास तसे त्यातून पास केले आणि कन्स्ट्रक्टरमध्ये त्याला आपण इनिशियलाइज केलेलं आहे. त्यानंतर काय केलं, एक मेथड तयार केली, व्हॉइड डिस्प्ले इन्फो मेथड तयार केली. त्यामध्ये आपण काय केलं, नेम आणि एज हे 2 गोष्टी जशास तशा प्रिंट केलेल्या आहेत. डिस्प्ले इन्फो मेथड आहे. मेथड फक्त एक मेथड म्हणजे आपण काय म्हणत असतो, बिहेवियर म्हणत असतो. त्यातमध्ये आपण फक्त एक नेम आणि एज या 2 गोष्टी प्रिंट केलेल्या आहेत. हे झालं आपला एक पहिला जो पॅरेंट क्लास आहे, जो आपण थ्रूआउट द प्रोग्राम आपण यूज करणार आहोत. त्या पॅरेंट क्लासचा आहे हा प्रोग्राम एवढाच आहे. त्यानंतर काय केलं, क्रिकेट प्लेयर नावाचा त्यांनी क्लास तयार करायला लावला होता आणि इनहेरिटन्स यूज करायचा सो एक्सटेंड्स कीवर्ड आपण यूज केला आणि प्लेयर क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण क्रिकेट प्लेयर या क्लासमध्ये पास केल्या. सो स्ट्रिंग रोल हा ॲडिशनल व्हेरिएबल आपण तयार केला कारण क्रिकेट प्लेयरचा काहीतरी रोल असेल, तो रोल आपण इथे ॲडिशनल व्हेरिएबल तयार करून आपण आता इंडिकेट करणार आहोत. तर रोल म्हणजे काय, काही बॅट्समन, बॉलर किंवा ऑलराउंडर अशा प्रकारे तो रोल असेल. आणि ज्यावेळेस कन्स्ट्रक्टर आपण त्याचा तयार करू, त्यावेळेस त्यामध्ये आपण पॅरेंट क्लासचे व्हेरिएबल प्लस त्या करंट क्लासचं व्हेरिएबल सुद्धा पास करणार आहोत. स्ट्रिंग नेम आणि इंटेज हे प्लेयर पॅरेंट क्लासचे व्हेरिएबल आहेत आणि स्ट्रिंग रोल हा आपला करंट क्लासचा व्हेरिएबल आहे. ते सगळे व्हेरिएबल आपण त्यातून पास केले आणि सुपर कीवर्ड आपण यूज केला कारण आपल्याला पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करायचा आहे. आणि धिस कीवर्ड आपण यूज केला कारण आपल्याला क्रिकेट प्लेयर करंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करायचा आहे. या 2 गोष्टी तुम्हाला समजल्या. सुपर कीवर्ड आणि धिस कीवर्ड बद्दल अजून व्हिडिओ येणार आहे. तर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्हाला नक्कीच समजून जाईल. त्यानंतर डिस्प्ले क्रिकेट इन्फो मेथड आपण तयार केली. त्यामध्ये डिस्प्ले इन्फो या मेथडला आपण कॉल केलेलं आहे. डिस्प्ले इन्फो मेथडमध्ये नेम आणि एज प्रिंट होणार आहे. सिमिलरली रोल हा आपला ॲडिशनल व्हेरिएबल आपण इथे तयार केला होता. तो रोल जशास तसा इथे सुद्धा प्रिंट होणार आहे. जसं आपण क्रिकेट प्लेयरचं केलं तसं सेम हॉकी प्लेयरचं सुद्धा आपण करणार आहोत. एकदम सिंपल सेम कन्सेप्ट आहे. हॉकी प्लेयरमध्ये काय करणार आहोत, पोझिशन हा ॲडिशनल व्हेरिएबल तयार करणार आहोत. क्रिकेट प्लेयरमध्ये आपण काय केलं होतं, रोल हा आपला ॲडिशनल व्हेरिएबल तयार केला होता. एक्सटेंड्स कीवर्ड वापरलं म्हणजे प्लेयर क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टीज हॉकी प्लेयरमध्ये आल्यात. सो हॉकी प्लेयरने काय केलं, कन्स्ट्रक्टर ज्यावेळेस कॉल केला, त्यावेळेस कन्स्ट्रक्टर नेम आणि इंट एज हे 2 पॅरेंट क्लासचे जे व्हेरिएबल होते ते पास केले आणि स्ट्रिंग पोझिशन तो हा हॉकी प्लेयर करंट क्लासचा व्हेरिएबल आहे तो सुद्धा पास केला. सुपर कीवर्ड यूज केला पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी. धिस कीवर्ड यूज केला करंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी आणि सुपर कीवर्डमध्ये काय केलं त्यांनी नेम आणि एज हे 2 व्हेरिएबल पास केले आणि आणि हे सगळे व्हेरिएबल इनिशियलाइज करून टाकले. त्यानंतर सिमिलर त्यांनी डिस्प्ले हॉकी इन्फो ही मेथड तयार केली.
पण क्रिकेट प्लेयरमध्ये काय करत होतो, डिस्प्ले क्रिकेट इन्फो ही मेथड तयार करत होतो. सिमिलरली इथं डिस्प्ले हॉकी इन्फो ही मेथड तयार केली. त्यामध्ये सिमिलरली डिस्प्ले इन्फो ही मेथड कॉल केली आणि हॉकी प्लेयरची पोझिशन जी काय असेल ती जशास तशी ती प्रिंट केलेली आहे. आता हा प्रोग्राम मी तुम्हाला रन करून दाखवतो. त्या अगोदर मेन क्लासमध्ये काय ते आपण बघून घेऊ. मेन क्लासमध्ये काय सिंपल क्रिकेट प्लेयरचा ऑब्जेक्ट तयार केला आणि त्याची मेथड कॉल केली. हॉकी प्लेयरचा ऑब्जेक्ट तयार केला आणि त्याची मेथड कॉल केली. एवढंच या मेन मेथडमध्ये होतं. बाकी सगळं तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण हा प्रोग्राम वरती रन करून बघूया काय आउटपुट येतो. प्रोग्राम आता आपण Eclipseमध्ये लिहिलेला आहे आणि तो आता आपण त्याचा आउटपुट बघूया काय येतंय. बघा आपण जसाच तसा प्रोग्राम इथे प्रिंट केलेला आहे. त्यामध्ये आपण काय केलं सर्वात पहिले प्लेयर नावाचा बेस क्लास तयार केला. त्यामध्ये व्हेरिएबल आपण जे तयार केले होते. त्यानंतर त्या व्हेरिएबलचा आपण कन्स्ट्रक्टर पास केले प्लेयर नावाच्या कन्स्ट्रक्टरमध्ये. ते इनिशियलाइज केले. डिस्प्ले इन्फो मेथडमध्ये आपण नेम आणि एज ह्या 2 गोष्टी प्रिंट केल्या. त्यानंतर आपण क्रिकेट प्लेयर नावाचा क्लास तयार केला. त्यामध्ये प्लेयर नावाच्या क्लासला आपण इनहेरिट केलं आणि स्ट्रिंग रोल हा ॲडिशनल व्हेरिएबल तयार करून कन्स्ट्रक्टरमधून त्या सगळे व्हेरिएबल पास केले आणि सुपर कीवर्ड वापरून पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल केला. धिस कीवर्ड वापरून करंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल केला आणि डिस्प्ले इन्फो मेथडला कॉल केलं आणि क्रिकेट प्लेयरचा रोल जो काही असेल तो प्रिंट करून घेतला आणि सिमिलरली हॉकी प्लेयर नावाचा आपण क्लास तयार केला. प्लेयर क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टीज त्याला दिल्या. स्ट्रिंग पोझिशन नावाचा ॲडिशनल व्हेरिएबल आपण त्या ठिकाणी तयार केला आणि हॉकी प्लेयर नावाच्या कन्स्ट्रक्टरमध्ये ते सगळे व्हेरिएबल आपण पास केलेले आहेत. सुपर कीवर्ड वापरला इथे सुद्धा. कशासाठी तर प्लेयर क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी. त्यानंतर धिस कीवर्ड वापरला करंट क्लास म्हणजे हॉकी प्लेयर या क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी. सिमिलर गोष्टी केलेल्या आहेत. हॉकी इन्फो नावाचा आपण मेथड तयार केली. त्यामध्ये डिस्प्ले इन्फो मेथड तयार करून हॉकी प्लेयरची जी काही पोझिशन असेल ती आपण प्रिंट करून घेतली. सेम आपण मेन क्लास तयार केला. मेन क्लासमध्ये काय तयार केलं तर आपण क्रिकेट प्लेयर नावाचा क्लासचा आपण ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. ठीक आहे. ऑब्जेक्ट तयार केला आणि क्रिकेट प्लेयरची जी मेथड होती डिस्प्ले क्रिकेट इन्फो त्या मेथडला इथे कॉल केलं. सिमिलरली हॉकी प्लेयरचा ऑब्जेक्ट तयार केला आणि त्याच्या मेथडला सुद्धा इथे कॉल केलं. एवढा असा तो प्रोग्राम होता. त्याला आता आपण रन करून बघूया. तर आउटपुटमध्ये बघा, क्रिकेट प्लेयर इन्फो जे आपण प्रिंटिंग स्टेटमेंट दिलं होतं ते जशास तसं आलं. प्लेयर नेम विराट कोहली प्रिंट झालं. एज 36 प्रिंट झाली आणि त्याचा रोल बॅट्समन असा प्रिंट झालेला आहे. सिमिलरली हॉकी प्लेयरसाठी जे प्रिंटिंग स्टेटमेंट दिलं होतं ते जशास तसं प्रिंट झालं. संदीप सिंग हे नेम प्रिंट झालं. 40 एज प्रिंट झालं आणि त्याची पोझिशन डिफेंडर अशी प्रिंट झालेली आहे. सो एवढाच तो प्रोग्राम होता. प्रोग्रामच्या जर नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही नोट्स ॲक्सेस करू शकता. आणि एंड चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.